पनवेल तालुक्यातील शेडूळ येथील सेंट विल्फ्रेड कॉलेजमध्ये उपप्राचार्यांवर लाच व गैरवर्तनाचे गंभीर आरोप कॉलेज व्यवस्थापनाने शिकत असलेल्या विद्यार्थिनीने केल्याने शिक्षण व्यवस्थेच्या नैतिकतेवर भाजप युवा नेते अतुल घरत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट कॉलेज व्यवस्थापनास धारेवर धरत जाब विचारले। यावेळी अतुल घरत यांच्या भूमिकेने कॉलेज प्रशासनाचे धाबे दणाणले असून त्यांनी आरोपी व्यक्ती संदर्भात कायदेशीर व कठोर कारवाई करीत असल्याचे सांगत त्यांना बडतर्फ केल्याचे सांगितले। या संदर्भात प्रसार माध्यमांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य हर्षदा अतुल घरत यांच्या कार्यालयात जाऊन युवा नेते अतुल घरत यांची प्रतिक्रिया घेतली। नमस्कार, माझी मिसेस आता पळसपे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेली आहे। तर त्या विभागामध्ये माझ्या पळसपे गटामध्ये सेंट विल्फ्रेड नावाची एक लॉ कॉलेज ऑफ शाळा आहे, कॉलेज आहे। तर तिथे एक घटना अशी घडली होती का मारूफ बशीर हा एक उपप्राचार्य आहे, त्यांनी तिथील जे विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांचं नाव आपण एक्सपोज न करत, तर विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी आणि थोडे अविचार असे त्यांच्याकडनं बोलण्याची मागणी केली होती असं माहिती मिळाली आम्हाला, असं झालंय म्हणून। तर ही माहिती मिळाल्यानंतर मी प्रथम पोलीस स्टेशनला माहिती घेतली, त्याच्यानंतर मग कॉलेजकडे गेलो। कॉलेजकडे गेलं तर व्यवस्थापन सोनी साहेब आहेत, जे वेलफेअर कॉलेजचे सोनी साहेब आहेत, ते बघतात। त्यांच्याकडे बोलणं गेलं का बाबा असं कशाबद्दल झालेलं आहे, काय झालेलं आहे। मग त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहिती पडलं का मारूफ बशीर हा तिथला उपप्राचार्य होता, त्यांच्या इथे शिकत होता, शिकवण्यासाठी होता। तर त्यांनी जी कारवाई केल्यानंतर थोडक्यात म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला गेले, तिथे पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध तक्रार त्या मुलीकडून आणि त्यांच्या उपप्राचार्य विरुद्ध दाखल पण झाली। मग त्यांना विचारलं मग तुम्ही काय केलं, असं म्हणजे कॉलेजने काय केलं। तर कॉलेजने त्याने मला लगेच सांगितलं का आम्ही लगेच तुमच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या प्रशासनाच्या सांगण्यावरून लगेच आम्ही तिथून मारूफ बशीर जो आहे या व्यक्तीला त्यांनी उपप्राचार्याला तात्काळ तिथं निलंबित केलं। निलंबित म्हणजे पूर्णपणे टर्मिनेट करून टाकलेले, 2-3 वर्षासाठी निलंबित न करता डायरेक्ट टर्मिनेट करून टाकलेले। तर त्यांनी ही कारवाई लगेच त्यांनी ऍक्शन ऑफ मोड म्हणजे आपण बोलल्यानंतर आपण जी ऍक्शन ऑफ मोड झालेली आहे घटना। तर आता सदर तपास हा पूर्णपणे पोलिसांच्या अखत्यारीखाली चालू आहे आणि आय थिंक त्या मला जी माहिती मिळाली त्यानुसार त्याला 2 दिवसाची पीसी पण मिळाली होती। तर जो काय तपास आहे ते कायद्यानुसार चालू आहे आणि करत आहेत पोलीस। साहेब, सुरक्षिततेच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। महिला विद्यार्थिनी म्हणून तिने व्यवस्थापनेची याबद्दलची तक्रारी केली, पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस संभ्रमामध्ये विद्यार्थी असतो त्यावेळेस शालेय व्यवस्थापनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं। अशा सगळ्या विषयाला तुम्ही पालक आणि एक मार्गदर्शक म्हणून कसं पाहता? बघा, आता जी घटना होते, आता कोणत्या उपप्राचार्य असतील किंवा कोणतेही तिथे शिकवणार असतील त्यांच्या माइंडमध्ये जर कोण त्यांचा माइंड नाही ओळखू शकत नंतर काय होणार आहे घटना। परंतु आता पुढे अशी घटना होणार नाही अशी सोनी साहेब यांनी आम्हाला ग्वाही दिलेली। पूर्ण त्यांनी त्यांचे जे वेलफेअर कॉलेजचे मॅनेजमेंट जे सोनी साहेब बघतात त्यांना पूर्ण मॅनेजमेंटने आम्हाला ग्वाही दिली का पुन्हा ही घटना अशी होणार नाही आणि आमच्याकडून कुठेही चूक झालेली नाही। आणि प्रथमदर्शनी तर लक्षात येतं काय त्यांच्याकडून, कारण एवढे लोक एवढे शिकवणारे शिक्षक कोणाच्या माइंडमध्ये काय चाललेलं असतं कुणाला माहित नसते। परंतु त्यांनी सोनी साहेबांनी त्याची पूर्णपणे दखल घेऊन त्या व्यक्तीला तिथून टर्मिनेट करून टाकलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही आश्वस्त आहोत का लगेच बोलल्यानंतर तुम्ही अशी कारवाई केल्यानंतर आम्हाला पण आनंद वाटतं का आमच्या भागामध्ये अशी कारवाई होत असेल तर वाक्याने जोगे अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून आपण विद्यार्थी वर्गातील जे काय युवा तरुण असतात त्यांना काय आव्हान द्याल, कशा पद्धतीने त्यांना एक समाधानकारक असं विश्वास निर्माण करा? बघा, आता मी सध्याच माझी मिसेसची आता शिक्षण समिती सदस्य म्हणून निवड झालेली आहे, बांधकाम समिती सदस्य म्हणून निवड झालेली आहे। तर मी एवढं तर आता आव्हान करू इच्छितो पूर्ण माझ्या प्रभागामधील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, पालक असतील, अशी घटना कुठेही होत असेल आणि कोणत्याही याच्यात होत असेल तर आणण्यासाठी तुम्ही थांबू नका। तुम्ही माझ्याशी संपर्क साधा ऍज अ जिल्हा परिषद सदस्य म्हणून, नंतर पोलीस आहेत, पोलिसांकडे संपर्क साधा। तुम्हाला कोणतीही मदत लागत असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत, त्याची मी पूर्णपणे खात्री देतोय।